नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। तर आज आपण छोले भटुरे बघणार आहोत। तर त्यासाठी मी छोले रात्री भिजत घातले होते। तर आता ते किती आहेत ते मी दाखवते। आणि छोल्यांना काळा कलर येण्यासाठी मी इथे चहापूड वापरले 2 चमचे 2 TSP चहापूड पाण्यात उकळून घेतले। तुम्हाला जर तसा कलर नको असेल काळा तर तुम्ही नुसते पण करू शकता, किंवा काळा कलर असा तुम्ही आवळे पावडर असते ना किंवा आवळे असतात ते घालून, म्हणजे छोले शिजवताना ते घातलं तरी काळा कलर येतो। तर इथं 5 कप मेजरमेंटचे कप आहेत, ते 5 कप माझे छोले झालेत। आणि त्यात मी 1 तमालपत्र आणि अशी अगदी जाड अशी नाही आहे तशी दालचिनीचे तुकडे घातलेत 3-4 आणि लवंग 5 घातलेत आणि ते चहाचं पाणी घातलंय आणि एकूण मी पाणी 4 कप घातले। आणि ह्याला आता आपण शिट्टी देऊन घ्यायची। किती 4 शिट्टी द्यायचे आहेत। मीठ थोडं घातलंय, 1-2 चमचे घातले मीठ, त्यामुळं असे छोले नुसते असे साधे असे हे लागत नाहीत, चव येते त्याला थोडी। तर बटाटे पण मी 2 त्यातच घालून घेतलेत आणि 4 शिट्टी देऊन घ्यायचे आहेत। 4 पेक्षा जास्त देऊ नका, मग छोले अगदी म्हणजे गिरगिरीत शिजतात। आपल्याला आहेत तसे ठेवायचे अख्खे। तर आता ते छोले मी शिजायला ठेवलेत। तर आपण आता भटुरेची तयारी बघूयात। इथं 2 कप मी मैदा घेतला आणि 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय। तुम्ही पूर्ण गव्हाचं पण पीठ घेऊ शकता किंवा पूर्ण मैदाही घेऊ शकता। तर हे 2 बटाटे मी जे शिजवले होते ते ह्यात घालण्यासाठी शिजवले होते। अगदी चांगलं मॅश करून घ्यायचं आहे बटाट्यांना। आणि अर्धा कप मी इथं दही घेतले। आपल्याला दह्यात पूर्ण दह्यात जरी तुम्ही भिजवलं तरी चालतं। मी अर्धा कप इथं दही घेतलंय आणि बटाटा चांगला मिक्स करून घेतला। त्यात असे म्हणजे त्याचे जे फोडी वगैरे असतात ना तसे ठेवून घ्यायचे नाहीत आपल्याला। आणि त्या दह्याच्या ह्याच्यातच मी पाणी घातलंय आणि मळून घेतले आहे बघा। इतकी सैल आपल्याला अशी मळून घ्यायची आहे। आणि मी आता हे 3-4 तास हे पीठ ठेवणार आहे, त्यामुळे चांगलं म्हणजे फर्मेंट होतं, ते चांगलं आमतं वगैरे म्हणजे असं हे होतं। तर तुम्ही जर जास्त वेळ ठेवणार नसेल, 3-4 तास वगैरे ठेवणार नसाल तर एक थोडासा सोडा तुम्ही घालून घेतला तरी चालतो। तर आता आपण ही ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी बघा मी घेतला आहे बारीक चिरून टॅमॅटो घेतला आहे। टॅमॅटोच्या मधले जे बीचं हे असतं ते काढून घेतलं आहे। असा मी पाऊण कप टॅमॅटो घेतला आहे चिरून बारीक काप करून। आणि 1.5 कप कांदा घेतला आहे, 2 इंच आलं घेतलं आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, लसूण घेतलं आहे म्हणजे लसणाच्या पाकळ्या मीडियम साईजच्या 7-8 पाकळ्या घेतल्यात। आणि त्यानंतर मग काजू 3 टीस्पून आणि 2 टीस्पून खसखस घेतले भिजवून। आणि 1/3 कप ना हे घेतले आपलं ओलं खोबरं असतं ना ते खवून घेतलेलं आहे। आणि असं हे सगळं एकदम मिक्सरवरनं बारीक अशी पेस्ट काढायची आहे। आणि आपण आता ग्रेव्ही बघूयात। तर तेल मी चांगलं गरम करून घेतलं आहे, 2 पळी तेल घेतलं आहे आणि त्यात 2 अशा मिरच्या चिरून घातल्यात, जिरे थोडे घातलेत, अंदाजेच घातलेत, 2 मिरच्या चिरून घातल्यात। आणि मी इथं बघा पाऊण कपच ग्रेव्ही घातली आहे, ती एकूण 1.5 कप माझी ग्रेव्ही झाली होती, मग मी पाऊण कपच घातले। तुम्हाला जास्त ग्रेव्हीदार म्हणजे असं हे हवी असेल तर तुम्ही पूर्ण 1.5 कप घालू शकता। मी पाऊण कप घातले, तुम्ही 1.5 कप घालून पूर्ण करू शकता असे ग्रेव्ही। तर ही ग्रेव्ही आपल्याला चांगली अशी परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं तेल सुटलं पाहिजे आणि अशी ती फुटकळ अशी होती ना तशी व्हायला पाहिजे। तुम्हाला आता बघताना लक्षात येईल टेक्स्चर, आता तेल सुटायला लागले पण अजून आपली पूर्ण ग्रेव्ही तयार झालेली नाही आहे। जर तुम्ही व्यवस्थित जर ती शिजवून घेतली नाही ना तशी तर आंबट होऊ शकते ग्रेव्ही, म्हणजे टॅमॅटोचा आंबटपणा लागू शकतो। आणि टॅमॅटोचे मधले बी काढून घ्यायचे आहेत, त्यामुळं आंबटपणा जास्त येत नाही। आता पूर्ण फुटकळ अशी झालेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे ग्रेव्हीचा। त्यात मी 1 चिमूटभर हळद आणि 1 चमचा तिखट घालून घेतले। तुम्हाला तिखट तुमच्यानुसार म्हणजे तुम्हाला कसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर चांगलं परतून घेतलं आहे बघा। आता ही ग्रेव्ही कशी दिसते, अगदी म्हणजे हे असतं ना असं एकीकडे अशी फुटकळ असं म्हणतात ना तशी होती, तशी आपल्याला करून घ्यायची आहे ग्रेव्ही। चांगली परतून घ्यायची आहे बघा, पूर्ण तेल असं सुटलेलं दिसतंय। त्यात आता आपण छोले घालून घ्यायचे आहेत।
हे मी छोलेतलं ना जे तमालपत्र हे लवंग वगैरे घातले ना ते काढून घेतलेले आणि आपण हे आता छोले घालून घ्यायचे त्यात सगळे. आणि मी 1 कप छोले ना काढलेत, ते कशासाठी काढलेत ते पण सांगते. 1 कप काढून घेतलेत मी बाजूला आणि बाकीचे मी सगळे घालून घेणार आहे छोले. ही आता ग्रेव्ही तुम्हाला कमी वाटत असेल, पण मी सांगते पुढं का तसं मी केलं आहे. मग तुम्हाला ते तसं जर ती प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही पूर्ण 1.5 कप आहे जेवढी तयार झाली ना ग्रेव्ही तेवढी सगळी घालून घेऊ शकता. आता हे आपले छोले चांगले शिजू द्यायचे आहेत आणि ते 1 कप जे मी छोले काढलेत ते मिक्सरवरनं काढून फिरवून घेणार आहे आणि ती जी पेस्ट तयार होणार आहे ना ती मी ह्यात घालणार आहे. त्यामुळे ग्रेव्हीला एक दाटसरपणा येतो, नुसते छोले छोले असे दिसत नाहीत आणि जास्त मसालेदार पण होत नाहीत. पूर्ण जर मसाला वगैरे घातला ना तर ते मसालादार असं म्हणजे होतं, पण ह्यानं थिकनेस पण येते, नुसते छोले पण दिसत नाहीत आणि दाटसरपणा पण येतो. म्हणून मी असे 1 कप हे छोले मिक्सरवरनं काढून घेतलेत. तुम्हाला तेवढे घालायचे नसेल तर थोडे पण घालू शकता, पण थोडेफार मिक्सरवरनं काढून तुम्ही घाला, कारण नुसते छोले असे मग सेपरेट असे छोले दिसायला लागतात. तर ह्या अशा पद्धतीमुळे ना एकसंध असल्यासारखं होतं ते. आणि थोडं मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि किचन किंगचा 1 चमचा मसाला घालून घेतला आहे. त्यात तुम्ही छोले मसाला घालणार असेल घालू शकता किंवा कुठलाही गरम मसाला घातला तरी चालतो. आणि 1 चमचा मी आमचूर पावडर घातले आणि ही कसुरी मेथी घातली. हे आपली ग्रेव्ही होत आली ना हे सगळं घालायचं आहे. जर तुम्ही आवळा घालून जर हे छोले शिजवत असाल ना तर आमचूर पावडर त्यात ॲड करायची नाही आहे. आवळ्याने चांगला आंबटपणा येतो. तर हे बघा आपले आता छोले तयार आहेत. अगदी मी त्याचं पाणी पण आटवलं नाही आणि अगदी ठेवलं पण नाही आहे, तसं मी छोले तयार करून घेतलेत. तर हे पीठ बघा कसं झालं आहे आता. त्याला थोडी अशी जाळी दिसते. आता ह्या व्हिडिओमध्ये एवढं नाही दिसत आहे. तर हे बटुरे जे आपण आता करणार आहोत ते आपल्याला लाटण्यानं लाटायचे नाही आहेत. तुम्हाला जर असे करता आले नाही तर तुम्ही लाटू शकता, पण करायला हे सोपे आहेत. हातानंच असं पसरून घ्यायचं आहे आणि पातळ एकदम असं करून घ्यायचं आहे. अगदी खाली ट्रान्सपरंट असं दिसायला लागलं तरी पण चालतं आणि ते किती जरी तुम्ही ट्रान्सपरंट केले ना तरी ते फुगतातच आणि जाड दिसतात, पण पचायला काही प्रॉब्लेम येत नाही. हलके असं म्हणजे पचायला जड वगैरे होत नाहीत ते, कारण दह्यात वगैरे मळून घेतलेलं आहे ना आपण. तर असे बटुरे आपण करून घ्यायचे आहेत. असं तेल हे करायचं आहे आणि प्रत्येक वेळी असं हातानंच पसरून घेऊन तळून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याऐवजी तुम्हाला बटुरे जर असे करायचे नसतील तर साध्या पुऱ्या जरी आपण करतो ना तशा जरी केल्या तरी ते पण छान लागतं. तर मी हे असेच करते, बटाटा आणि दही घालूनच करते मी कायम. तर ते मी पद्धत दाखवले. तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने कुठल्या करायच्या असतील तर ते तसे करू शकता तुम्ही. आणि ह्यासाठी मी एक पुदिन्याची चटणी करून घेतली. पुदिन्याची चटणी घालून ना छोले खूप छान लागतात. तर ती पण तुम्ही नक्की म्हणजे त्याच्यावर घालत जा, छान लागते ती. मी ह्यात त्याची रेसिपी नाही दाखवली, व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून पुदिन्याची चटणीची रेसिपी ह्यात दाखवली नाही आहे. पण पुदिन्याची चटणी जर येत असेल तर तुम्ही करून त्यावर घालून खात जा, छान लागते. हे बघा हे असं पूर्ण असं पातळ करून ना असं हाताने पातळ करून घ्यायचे आपल्याला बटुरे. आणि आपण जे ग्रेव्हीमध्ये कांदा वगैरे घेतलेला ना तो एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे. मोठा कांदा ते मेजरमेंट तुम्ही चुकवू नका. आणि टॅमॅटोचे पण बारीक काप म्हणून सांगले तसे बारीक काप आणि कांद्याचे पण बारीक काप. आता आपण प्लेटिंग करूयात. मी यात 2 बटुरे आणि छोले घालून घेतलेत. कांदा गोल कापून घेतला आहे. त्यात आता मी हिरवी पुदिन्याची चटणी घालणार आहे आणि त्यावर एक कांदा ठेवून सर्व करणार आहे. तर असे छोले बटुरे तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि ट्राय पण नक्की करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.